परिवर्तन सामाजिक संस्थेमार्फत खुल्या अशा विचारमंचाचे आयोजन करण्यात आलं होतं. खरं म्हणजे खूप वर्षानंतर अशा पद्धतीचा हा उपक्रम होता, ज्याच्यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकत्र येऊन नैनाविषयी म्हणजे विचारमंच या ठिकाणी अवेलेबल करून दिला आणि त्याच्यावर सखोल अशी चर्चा झाली. आजची ही सगळी चर्चा होती. तुम्ही अगदी वादळी सभा देखील पाहिलेली आहे आणि त्याला वादळी उत्तरे देखील दिलेली आहेत. एकंदरीतच आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा काय वाटला? फार छान वाटला. त्याचं कारण आहे की खरं तर जे बाधित असतात त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि जे घेत आहेत त्यांना खरं तर आज म्हणजे नैना आणि सिडकोचे अधिकारी असते तर खूप चांगलं झालं असतं. त्यांच्यासमोर हे सर्व करता आलं असतं. हे दोन्ही जोपर्यंत ज्याची शेती, त्याचं घर, ज्याचं जमीन जाते त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची जोपर्यंत संधी मिळत नाही आणि जोपर्यंत त्याला इन्फॉर्म्ड चॉईस करता येत नाही द्यायचं की नाही, तोपर्यंत मला वाटतं निर्णय घेतला नाही पाहिजे. आणि अशा चर्चा त्याच्यासाठी खूप चांगल्या आहेत आणि तेच अपेक्षित आहे. दोन्ही म्हणजे लोक या ठिकाणी होते, सत्ताधारी पक्षातले आमदार देखील होते आणि सातत्याने या नैनाला विरोध करणारे या ठिकाणी माजी आमदार बाळाराम पाटील साहेब देखील होते. दोघांची भूमिका आपण ऐकली. आपल्याला काय वाटतं, या भूमिका योग्य अयोग्य कोणाची भूमिका? तसं योग्य अयोग्य ठरवण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा विरोध प्रचंड तीव्र आहे आणि तो असं दिसतंय की ते आत्म पेटलेलं आहे. ओके, ते ऐकलं पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे. त्यातलं खरं त्यांचं भांडण काय आहे, त्यांचं इश्यू काय, तो समजून घेऊन बोलायला पाहिजे. अनेक वर्षांपासून हा लढा चालू आहे. काही गोष्ट आंदोलकांकडनं राहिल्या असं म्हणता येईल का तुम्हाला? हा, मी तर ते सुरुवातीला भाषणात पण सांगितलं की गेले 11 वर्ष खूप उशीर झालाय. बऱ्याच गोष्टी हातातनं गेल्यात, फुलाखालून पाणी वाहून गेलं असं मी म्हणतो. साहेब, आपण देखील या ठिकाणी होते. वादळी चर्चा होती आणि लोकांचा खूप या ठिकाणी आक्रोश दिसून येत होता. तुम्हाला काय वाटतं, यामध्ये कुठल्या गोष्टी लोकांनी पाळल्या पाहिजेत? अजून लोकांचा आक्रोश हा मान्य आहे. सर्वात पहिले की सीमांकनचा मुद्दा मेन है. एक बार सीमांकन हो जाने के बाद आधे से शेतकरी प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा. बरोबर. ये वो करने के लिए सरकार तैयार होना चाहिए. उसके लिए दबाव लाना जरूरी है. बगैर दबावावर सीमांकन होणार नाही. आपण किती बोला, किती पेपरला चर्चा करा, सरकारनं डिसाईड केलं की सीमांकन करे. मला वाटतं पाटील साहेब एकदा गेले होते, कलेक्टर निधी चौधरी होते, तिने एक ऑर्डर पण दिली होती त्यांच्या गावात, पेंदरगावची. त्यामुळे मला माहिती आहे. तर राजाराम पाटील हे दोन्ही माझ्याकडे आले होते. मुळे पहिले तुम्ही गावाचं एक संघटन करा आणि त्याच्या मार्फत करा म्हणताना सुरुवात झालेली मुवमेंट अशीच आहे 2021 पासून. तर यासाठी शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे, मेन मुद्दा सीमांकन, त्यांच्या सीमांकनचे किती 1930 साली झालेलं सीमांकन आहे, त्याच्यानंतर झालंच नाही आहे. आणि 30 वर्षांना किती वर्ष झाले, जवळ 96 वर्षात किती गाव मोठं झालं असेल, 10 पटीनं मोठं झाले. तेवढं सीमांकन सरकारने विचार केला पाहिजे. सीमांकन मस्ट. 2 मिनिटं पाटील साहेबांना द्याल का जागा? तिथे म्हणजे आनंद झाला एका गोष्टीचा की ज्या मुद्द्यावर सातत्याने सभा गाजत होती तो म्हणजे 2013चा कायदा. आणि मला आठवतं की जरी 2011-13 पासून हा सगळा लढा चालू झाला तरी 2013च्या विषयी कोणी बोलत नव्हतं. आज पहिल्यांदा अतिशय तज्ज्ञ माणसं जेव्हा याविषयी बोलत असतात त्याविषयी लोकांना ती गोष्ट खरी वाटत असते. म्हणजे बऱ्याच लोकांना आपला विरोध चुकीच्या दिशेने आहे असं देखील तिथल्या एकंदरीत बॉडी लँग्वेजवरनं दिसत होता. आपण 2013च्या कायद्यानं जायला पाहिजे हे दिसत होतं. परंतु ही सुरुवात खऱ्या अर्थाने 2013च्या कायद्याची मला वाटतं राजाराम पाटील साहेब तुम्ही केलेली आहे. आणि हाच मुद्दा त्याची नंतर आता लोकांनी ओढायला सुरुवात केली जेव्हा कचरे साहेबांनी याविषयी मार्गदर्शन केलं. तुम्ही या सगळ्या सभेकडे कसं पाहता? मी पहिल्यांदा किरण पाटील यांचं अभिनंदन करीन की युवा जे आहेत, तरुण शिकलेले लोक, ते जर उतरले तर समाजाच्या प्रबोधनावर भर देतात. आज किरण पाटलांमुळे कचरे साहेब आले, आमचे साहेब आले की यांनी दोघांनी गायडन्स केलं. या भागातल्या लोकांना म्हणजे हे जे बाहेरचं गायडन्स आहे ते स्वीकारणं फार गरजेचं आहे. त्यांचे अनुभव आहेत ते वेगळे अनुभव आहेत आणि ते अनुभव जर आपण स्वीकारले तर दुसऱ्याला पुढच्या स्टेज मागचा शाणा, जसं पुण्यामध्ये काय झालंय, बाकीच्या ठिकाणी काय झालंय हे शिकायला मिळालं. आणि म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे हा खरं म्हणजे प्रबोधनाचा कार्यक्रम होता. आणि ज्यांना कायदे माहीत नव्हते, म्हणजे त्याला बघा डुक्कर मुसंडी म्हणतात की आपल्याला काहीच माहित आहे, मारा ठोकर, त्या डोकं पण फुटणार, गुडघे पण फुटणार आणि पाय पण फुटणार. आणि म्हणून दिवा पाटलांसारखा प्रबोधनकार नेता इथे लाभला आणि त्यांनी कायद्याच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन त्यावेळी केला. नंतर हे प्रक्रिया थांबली होती. मी दोन्ही आमदारांना पण धन्यवाद देईन, कारण बाळाराम पाटील आणि प्रशांत ठाकूर, की लोकशाहीमध्ये एवढी मैत्रीपूर्ण चर्चा महाराष्ट्रात तरी कुठे झाली नसेल एवढी आज झाली, ते पण आचारसंहिता चालू असताना. म्हणून किरण पाटलांसारख्या तरुणांना मी धन्यवाद देईन की अशा प्रकारचे कार्यक्रम
धोका पत्करून केलेला कार्यक्रम आहे हा, म्हणजे साधी गोष्ट नाही. इथे आज भांडणं झाली असती, पोलीस आले होते, पण कधीतरी कायद्याचं जे प्रबोधन आहे ते झालं पाहिजे. साहेब कायदे पंडित आहेत, साहेब कायद्याचे तज्ज्ञ आहेत. मी माझ्या समाजाच्या वतीने, इथल्या भूमिपुत्रांच्या वतीने या दोघांचे आभार मानतो की आमचा जो आक्रोश आहे तुम्ही बाहेरच्या लोकांनी समजून घेतला, सरकारला तो कळवा की इथे खूप वेळा अन्याय झालेला आहे, त्यामुळे आता सरकारच्या विषयी जी भावना आहे ती अतिशय तीव्र आहे. पण एक नक्की की आम्ही भारतीय संविधान स्वीकारले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान स्वीकारले, हिंसेला कुठेही थारा नाही. आपण कायद्याने गेलं पाहिजे, कायद्याने चर्चा केली पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा या आजच्या सभागृहाच्या लोकांचं मी आभार मानतो यासाठी की अशी खुली चर्चा करायची तयारी ठेवा, कारण आपण लोकशाहीत आहोत, आपण काय भारत पाकिस्तान नाहीत, आपण एकमेकांचे भाऊ आहोत. धन्यवाद. किरणजी आपण घ्या थोडं माहिती की साहेबांचा किरणजी खरं म्हणजे खूप धाडसाचं सगळा आजचा कार्यक्रम झाला असं म्हणायला लागेल. आणि पाटील साहेब जसे म्हणाले की खरोखर आचारसंहितेच्या पिरियडमध्ये उद्या कदाचित म्हणजे उद्या आणि परवाचा शेवटचा दिवस आमदार प्रशांत उद्या त्यांचा अर्ज भरणार, बलराम पाटील परवा अर्ज भरणार, आणि अशा वेळी देखील अर्ध्या तासाची प्रत्येकाने दिलेली वेळ जवळपास 2.5 तास गेले. हे आपल्या सभेचं यश समजायचं का तुम्ही आजच्या आयोजनाचं? बघा, त्या वादामध्ये मी जाणार नाही. राजकीय नेते, त्यांच्या भूमिका आणि त्यांचं म्हणणं याला आम्ही तेवढं महत्त्व दिलं नव्हतं. ही सभा जी होती, सभा नाही बोलणार मी, आमचा वर्धापन कार्यक्रम होता. थीम अशी होती का शेतकऱ्यांचं जे नैना TPS-मुळे होणारं नुकसान असेल आणि त्याच्यामुळे बदल केल्यामुळं, आपल्या फायद्याचे बदल केल्यामुळं जे होणारे फायदे होते ते सुचवण्यासाठी 2 मान्यवर आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. ॲडव्होकेट प्रल्हाद कचरे साहेब जे आर्बिट्रेटर होते, महसूल आयुक्त होते औरंगाबादला, अप्पर जिल्हाधिकारी होते पुण्याला, खांडेकर साहेब जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे लिगल ॲडवायझर होते, जिल्हा न्यायाधीश होते. अशा लोकांचं मार्गदर्शन घ्यायचं होतं. मी काही सादरीकरण केलं, त्याच्यामुळे तुम्हाला जे पटतंय ते घ्या असं आम्ही म्हणतच नव्हतो. आम्ही फक्त सुचवत होतो. त्यातनं तुम्ही स्वतः स्वयंप्रकाशित होऊन मागणी करा किंवा कोर्टात जा, ह्यासाठी चर्चेचं ठेवलं होतं. आणि त्याचा मेन गाभा जो होता तो असा होता की आधी गावांचं गावठाण विषयाने सीमांकन करा, त्याच्या बाहेर ती स्कीम राबवा, असा विषय होता. पण त्याला वेगळीच कलाटणी मिळाली, कारण जसं राजाराम पाटील साहेब बोलले, काही अतिउत्साहित लोक आली आणि त्यांनी विषयाला न धरून मागण्या केल्या. आता सांगतो तुम्हाला का ह्या हे जे कार्यक्रम होता, हे आचारसंहितेच्या टायमाला असं आम्ही ते डोक्यात आणलंच नाही. आमच्या सभेच आमचा परिवर्तन गावठाण विकास समितीचा वर्धापन दिन जो आहे तो आजच्या दिवशी होता. मग त्याला आम्ही तिथे जसं एखाद्याचा वाढदिवस असेल तो थांबणार आहे का? वाढदिवसाचा काही कार्यक्रम केल्याशिवाय एखादी पुण्यतिथी असेल थांबणार आहे का? साहेब बरोबर बोलतो मी. राज्य सरकार महाराष्ट्र दिन असेल समजा, तो थांबणार आहे का? त्याच दिवशी घ्यायला लागेल. वर्धापन दिन ज्या दिवशी असो त्याच दिवशी घ्यायला लागतं. फक्त आम्ही एक थीम ठेवली नाही, एक व्यासपीठ तयार केलं. आता आचारसंहिता जरी असली तरी प्रसारमाध्यम सुद्धा सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बोलून प्रश्न विचारतात. साम TV करते, आपले ABP माझा वारी पंढरीची करते, तेव्हा कोणी असे आक्षेप घेत नाही. तेव्हा मग सुसंस्कृतपणा का लोक तारतम्य बाळगतात आणि इथे येऊन सभेमध्ये कुठे गालबोट लागेल असं हेतू परस्पर काही लोकांनी केला असं मला वाटतंय. पण ठीक आहे, दोन्ही आमदार महोदयांनी, आमदार बाळासाहेब पाटील साहेब त्यांना विशेष धन्यवाद देईल की त्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना शांत करण्याची खूप चांगला प्रयत्न केला. प्रशांत ठाकूर साहेबांना पण मी विशेष धन्यवाद देईल का त्यांनी येऊन जे काही गदारोळ झाला त्याच्यावर व्यवस्थित लोकांचं प्रबोधन केलं. आणि विशेष धन्यवाद देईल ॲडव्होकेट प्रल्हाद कचरे सरांचं आणि खांडेकर सरांचं, राजाराम पाटील साहेबांचं, इतर मान्यवरांचं. आमचा प्रयत्न इतकाच होता का ह्यावेळी एक चांगलं व्यासपीठ तयार करायचं, राजकारण विरहित, निवडणुका विरहित आणि कुठली कॉन्ट्रोवर्सी होणार नाही असं विरहित एक व्यासपीठ मी तयार केलं होतं माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने. आणि त्याच्यामध्ये याची की प्री प्लॅनिंग असा काही विषय नव्हता. एक व्यासपीठ तयार केलं, बाबा तुम्ही तुमची भूमिका मांडा, मनोगत मांडा आणि तुमचे जे काही नैना TPS बद्दल गैरसमज असतील आणि तुम्हाला असं खूप नुकसान आहे त्याच्यामध्ये, तर 2013च्या कायद्यामध्ये जे काही फायदे आहेत दोघांचं तुम्ही टॅली करा. बॅलन्स शीट जशी आपण टॅली करतो तसं एक्सपर्ट सुद्धा बोलले का शेतकरी सुज्ञ आहेत ना. विरोधी पक्ष नेता काय म्हणतो, आमदार काय म्हणतो, तुम्ही लक्ष देताच कशाला? जमिनी तुमच्या आहेत, बाधित तुम्ही होताय सरपंच साहेब, बाधित तुम्ही होताय. हे आमदार, विरोधी पक्ष, सत्ताधारी हे बाधित होत नाहीये, शेतकरी बाधित होतो. आमचा प्रयत्न असा होता की आम्ही तुम्हाला फक्त चांगलं काही वाईट का सुचवतो, हे घ्या असं कुठेच आम्ही बोललेलं नाही. तरी सुद्धा काही लोकांचा आक्रोश होता. ठीक आहे, ते मान्य, लोकशाही, प्रत्येकाला बोलण्याची चान्स आहे. आणि याची स्क्रिप्ट जी होती ही स्क्रिप्ट पहिलेच बनलेली होती, सर्व व्यासपीठाला ती पहिलेच दिलेली होती. कोण कधी बोलणार, कसं बोलणार, किती वेळ बोलणार. शेवटी प्रश्नचिन्ह होते, प्रश्न उत्तरही घेणार होतो आणि नंतर अध्यक्ष त्याला उत्तर देणार होते. मग वामनचे शेळके आभार मानून सभा संपन्न होते. पण त्याच्या आधीच गदारोळ केला का आम्हाला तुम्ही बोलून का देत नाही? अरे ही राजकीय सभा थोडी प्रत्येकाला माहिती द्यायला. हे विचार मंचावरचे त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आलोय. ज्याला जर असं वाटतंय की आम्ही काही तर फक्त ऐकायला आलोय, त्यांनी नसतील तरी चाललं असतं. प्रकल्पग्रस्त जे आहेत, ते शेतकरी आहेत, ते आले असतं, त्यांनी ऐकलं असतं
आणि त्यांनी त्यांचे जे काही वकील आहेत त्यांच्याकडे तशी मागणी केली असते, बाबा आम्ही अशा चर्चासत्राला गेलो होतो, तिथे प्रल्हाद कत्रे साहेबांनी हे असंच सांगितलं, हे शक्य आहे का, मी तशी केस टाकू का, मी तशी मागणी करू का, हे त्यांनी विचारलं असतं ना. आम्हाला लोकांना स्वयंप्रकाशित करण्यासाठीचा हा प्रयत्न होता. इथे कुठलं राजकारण करणं किंवा राजकीय व्यासपीठ टाकणे याच्या मागचा असा अजिबात हेतू नव्हता. पण या ठिकाणी आज सत्तेवरती असणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्यकर्ते या ठिकाणी होते का असं तुम्हाला म्हणायचं आहे का? किंवा बाळाराम पाटील माजी आमदार आहेत त्यांचे कार्यकर्ते होते का या ठिकाणी? कारण की त्या ठिकाणी शेतकरी होता की नव्हता आपल्या कार्यक्रमाला? बघा, आज आयोजक आम्ही व्यासपीठाच्या समोर जितकी लोक बसली होती, इन्क्लुडिंग पत्रकार सुद्धा, त्यांना आम्ही शेतकरीच समजतो. ते आमच्यासाठी शेतकरीच आहेत. ते कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते खोलात आम्हाला जायचंच नाहीये. ते शेतकरी आहेत, ते बाधित होत आहेत. त्यांचा फायदा कसा होईल ते आम्ही सुचवत होतो. आम्ही त्यांना सांगत नव्हतो की तुम्ही हेच करा, फक्त सुचवायचंय आणि त्यांनी स्वतःचं विवेक बुद्धी वापरायची, तर्क वापरायचे आणि तशा मागण्या करून आपला फायदा करून घ्यायचा. एवढंच आमचा प्रयत्न होता. तिथे कुठले पक्षाचे कार्यकर्ते आहेत का सत्ताधारी विरोध त्याच्यात आम्ही जात पाहिजे आणि आमचा हेतूही नाही तसा. काही लोक शेतकरी कामगार पक्षाचे लोक होते, त्यांनी घोषणाबाजी पण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. की गोंधळ झाला बाळाराम थोडासा. पाटील- थोडासा गोंधळ झाला त्या ठिकाणी. या संदर्भात काय सांगा? असाच गोंधळ 10 वर्षापासून चालू आहे. तो गोंधळ कसा कमी करण्यासाठी लोकांना आम्हाला एनलाइट करायचंय, प्रबोधन करून का आपला फायदा. जर समजा एखाद्या गोष्टीत तुमचा जास्त फायदा आहे, ते साहेब जसे बोलले, तुम्ही कायद्याने ते पटवून पण दिले, तरी जे शासन त्याची अंमलबजावणी करत नसेल तर गदारोळ करा ना तुम्ही. पण तुम्ही ऐकून तर घ्या पहिले. 10 वर्षामध्ये आपण गदारोळच करत आलोय ना. मग त्यातला मधला मार्ग काहीतरी काढायला तो आमचा एक प्रयत्न होता. विरोधक लोक म्हणतात की शेतकरी बचाव नैना हटाव या संदर्भात बोलत आहेत. आपली परिवर्तनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगण्यात येणार आहे? शेतकरी कामगार परिवर्तन पक्ष- गावठाण विकास सामूहिक संस्था तसेच आमचे एक्सपर्ट आमचं सुरुवातीपासून पोत तरी एवढंच सांगतो का शेतकरी हटाव नैना हटाव बरोबर आहे, पण नैना हटवल्यानंतर जी काही योजना येईल पुढची त्याच्याने काय काय फायदा होईल त्याचं प्रबोधन तर करून घ्या पहिले तुम्ही. खरोखर जर हटवली, चला मान्य केली, हटवली आपण, पुढे काय त्याच्यात आपलं काय फायदा होईल ते दोघांची बॅलन्स शीट टॅली करायचा हाच आमचा प्रयत्न. 11 वर्षात आपण हटाव केलं की नाही. मग आता कमीत कमी आपला फायदा कसा होईल? सरपंच साहेब इथे बसलेले आहेत, कितीतरी माझे सरपंच होते, त्यांना मला एवढंच सांगणे का फायदा नक्की कशा ते बघा, फक्त विरोध करू नका. मग आपण कशा प्रकारे समजून देऊ शकतात की नैना ही पाहिजेलच किंवा नाही पाहिजे? या संदर्भात काय सांगा? याबद्दल एवढं सांगतो की जर गावठाण विषयाने सीमांकन झाला तर जो विरोध होता 80% कमी होईल. सगळ्यांची घरं म्हणजे गावठाणाच्या बाहेरचे ती नियमित होती. त्याच्यानंतर जो रेशो आहे 40-60चा त्याबद्दल जो व्यवस्थित चर्चा झाली, आमदार मोहिते दोन्ही आमदार बोलले तेव्हा आम्हाला 50-50 पर्यंत मिळू शकतं का, FSI किती मिळते, सगळ्याची टॅली करायची, गणित बसवायचं. जेव्हा आपण एखादं घर बांधतो आपल्याला माहिती आहे सिमेंट किती लागतं, रेती किती लागेल, मग किती गाडी त्यातलं विकायची, हे सगळं आपल्याला माहिती आहे की नाही. मग याच्यामध्ये आपण आजपर्यंत अज्ञानी का राहतो आणि कोणाच्या ते सांगून विरोधच का करत राहतो? आपला प्रस्ताव कधी जायचा मग? आणि आमदार साहेब स्वतः दोन्ही आमदार बोलले की बाबा गाव बैठका घ्या, गावाच्या कमिट्या नेमा आणि नैनाची भूमिका तुमची स्पष्ट करा. याच्या व्यतिरिक्त अजून काय चर्चा होईल? आज तुमचा वर्धापन दिन होता म्हणून आपण हा कार्यक्रम राबवण्यात आला होता, परंतु नैनाच्या संदर्भात आपल्याला बोलायचं असेल तर आपली भूमिका काय असेल? स्वतःची माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका आणि परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेची वैयक्तिक भूमिका अशी असेल का ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे त्या गोष्टी अनुसरल्या पाहिजेत. जर खरंच नुकसान होत असेल तर पटवून द्यायला पाहिजे कायद्याच्या चौकटीत राहून, आणि ते जर शासनाने मान्य केलं तर सगळ्यांना विन विन सिच्युएशन येऊ शकते. आणि याच्यामुळे मेन जो गाव आहे तो गावठाण विस्तार झाल्यामुळं सुनियोजित शहराबरोबर सुनियोजित गावं सुद्धा आपल्याला होती. आता नवी मुंबईमधून बघा, ऐरोली असेल, घनसोली असेल, कोपरखेरणा, सालपडे शहरं झाली, गावं आजही तशीच, टाउन प्लॅनिंगच नाही. तशीच वेळ इथे येऊ शकते. म्हणून पहिले गावठाण विस्तार करा, त्याच्या बाहेर प्लॉटिंग करा आणि गावांना सुद्धा TPS ला जोडा. म्हणजे जसं आता विजय गडगे बोलले का बाबा हे सगळे क्लस्टर होईल, सगळे तुटतील. जमीन मालकी असेल तर कोणी जबरदस्ती आपल्याला करू शकत नाही. FSI जर कंझ्युम जरी होत नसेल तर गावं आहेत तशी टिकवू शकतात. मी भरपूर देश फिरलोय, गावठाणं बघितलेत मी, तसे माझ्या प्रेझेंटेशनमध्ये पुढचा तोच भाग होता, पण त्यांनी मला दुर्दैवाने बोलू दिलं नाही. त्या प्रत्येक गावामध्ये जर अंडरग्राऊंड गटर, सुवर लाईन, इलेक्ट्रिक लाईन, पाण्याच्या लाईन्स, फायर ब्रिगेडच्या लाईन्स गेल्या तर 2-2 फुटाच्या गल्ल्या असलेली गाव सुद्धा टिकवता येतात. हे परदेशामध्ये शक्य आहे, भारतामध्ये पण ते शक्य आहे. फक्त आपल्याला पहिली ती जमीन मालकी हवी. गावठाण विस्तार जमीन मालकी मिळते म्हणजे गावांबरोबर शहरांबरोबर आपले सुनिश्चित गावही विकसित होऊ शकतात. आज जो आपण प्रयत्न केला होता अशाच प्रकारचा पुढे देखील प्रयत्न आपल्याकडून होणार आहे का आपल्या संस्थेमार्फत? परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेच्या वतीने वेळोवेळी असे प्रयत्न केले जातील, वेळोवेळी अशा सभा घेतल्या जातील, वेळोवेळी असे एक्सपर्ट्स बोलवले जातील आणि शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं जाईल. कारण या संस्थेची पायाभरणीच आम्ही त्यासाठी केली होती. आणि सर्वात महत्त्वाचं ऑन रेकॉर्ड बोलतो, याच्यासाठी आर्थिक पाठबळाची खूप गरज लागते. आम्ही जिथे ते सभा घेतो किंवा जिथे जिथे प्रस्ताव बनवायचा त्याचे आम्ही लिगल फीस घेतो, प्रत्येकाकडनं चेकनी घेतो किंवा कॅश पैसेनी घेतो. प्रत्येक गाव, करंजाडे असेल, नांदगाव असेल, तुम्ही कुठल्याही सरपंचाला विचारू शकता, सगळीकडनं आम्हाला ते मानधन मिळतं. आम्ही हे फ्री ऑफ कॉस्ट करत नाही. समाजकारण जरी असलं तरी आमची कन्सल्टन्सी फीस असते, ती घेतो. ते आमच्याकडे पैसे जमा असतात, त्याच्यामधून आम्ही अशा सभा घेतो. कारण
हे पण एक मॉडेलच आहे. आता ही सभा घेतली, 4 गावातही सरपंच साहेब आहेत, हे बोलले किरण चला मला आमच्या गावाचं पण करायचंय, त्यांच्याकडून लिगल फीस घेऊ आम्ही, त्यांच्या गावाचा प्रस्ताव आम्ही बनवून देऊ, त्यांच्या वतीने केस पण आम्ही कोर्टात टाकू. त्या पैशाने अशा सभा होत असतात. त्याच्यामुळं आम्ही कोणाला घाबरत नाही, उत्तर द्यायला सुद्धा घाबरत नाही आणि आमचा हेतू स्पष्ट आहे का प्रत्येक गावचं गावठाण विचार झालंच पाहिजे. धन्यवाद.